वास्तविक रेडा हा सगळ्यात निर्बुद्ध प्राणी महाराज। सर्कसवाल्याने सगळे प्राणी घेतले, फक्त एवढाच सोडून दिला महाराज, कारण त्याला माहितीये केव्हा तंबू उपटून फेकून दिल्याचा भरोसाच नाही। असं बलत निर्बुद्ध प्राणी हो। रस्त्याने चालायला लागला ना 60 फुटी रस्ता कमी पडतो, त्याला हालतच नाही महाराज। ते ट्रकवरचं ड्रायव्हर हारनं वाजून 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 येडं होतं तरी हालत नाही। ते ट्रकचं ड्रायव्हर कंटाळतं, खाली उतरतं, टामी काढतं, याच्या पाठीत 2-4 टाम्या टाकतं, तेव्हा हे मागे वळून पाहतं, बायगावच्या किती बायांचे अजून फॉर्म भरायचे बाकी आहेत बुवा। असं एवढं निर्बुद्ध प्राणी महाराज। पण त्याच्या सुद्धा मुखातून वेद बोलवण्याची किमया माझ्या ज्ञानोबारांनी केली। ती कोणत्या कृपेतून केली? स्पर्श कृपेतून केली। आता राहिली एक शेवटची कृपा, सांगा पहिली सांगा शब्द कृपा, दुसरी दृष्टी कृपा, तिसरी स्पर्श कृपा आणि चौथी संकल्प कृपा। विठ्ठला विठ्ठला गुरुजी सांगायचेत महाराज, कीर्तन करणाऱ्यापेक्षा कीर्तन ऐकणारा 10 पटीने हुशार असला पाहिजे, तरच कीर्तन कळतं। सुज्ञ माणसं आहेत। शेवटची कृपा सांगून तुम्हाला अभंगाकडे आणतो। संकल्प कृपा तुम्ही उदाहरण ऐकलं नसेल तर ऐका। ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आजही ज्यांच्या नावाने चालतो, 4-4 लाख लोक ज्यांच्या फक्त नावाने जमवतात, त्या संतांचं नाव आहे हैबत बाबा आरफळकर। सातारा जिल्ह्यामध्ये आरफळ नावाचं गाव आहे। मध्य प्रदेशात ग्वाल्हेरच्या राजाकडे सरदार म्हणून ते काम करायचे। अजूनही शितोळे सरकारांचे घोडे आपल्याकडे येतात तेवढ्यासाठी। त्या सरदाराकडे काम करत असताना नोकरी संपली, रिटायरमेंट झालं। ग्वाल्हेरच्या सरदाराने भरपूर द्रव्य हैबत बाबांना दिलं। ते द्रव्य घोड्यावर ठेवून हैबत बाबा प्रवास करत होते। रात्रीची वेळ, जंगलाचा प्रदेश, चालता चालता त्या आदिवासी लोकांनी हैबत बाबांना घेरलं, त्यांच्यावर हल्ला केला। त्यांना बळी द्यायचा होता, देवीला बळी, बोकडाचा नाही माणसाचा। त्यांनी हैबत बाबांना पकडलं, त्यांचं द्रव्य घेतलं, घोडा घेतला आणि त्यांना एका घरामध्ये कोंडून ठेवलं। दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायची आणि यांचा बळी द्यायचा। ऐका, मोठं अलौकिक चरित्र आहे महाराज हैबत बाबांचं। हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलेलं नव्हतं। हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन सुद्धा घेतलेलं नव्हतं। फक्त हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ऐकलेलं होतं। रात्रीचा प्रसंग, डोळ्यातून अश्रू बाहेर आलेत आणि संकल्प केला हैबत बाबांनी, माऊली ज्ञानराज महाराज, जर तुम्ही मला या संकटातून वाचवलं तर इथून घरी नाही जाणार, उभं आयुष्य फक्त तुमच्या सेवेमध्येच घालेन म्हणून। परिणाम काय झाला माहितीये? संत ज्ञानेश्वर महाराज त्या आदिवासी लोकांचा जो मुखिया होता, त्या मुखियाच्या स्वप्नात गेलेत आणि त्याला सांगितलं, झोपलास काय, उठ, तू ज्या सरदाराला कोंडून ठेवलाय त्याला बाहेर सोड, नाही तर तुझा एकुलता एक पोरगा सकाळपर्यंत मरेल। त्याला वाटलं आपल्याला झोपेत भ्रम झाला का काय, आणखी झोपी गेला। पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा आवाज दिला ज्ञानोबारांनी, उठ मुखिया उठ, ज्या सरदाराला लपून ठेवलाय ना तो सामान्य नाहीये, तो माझा भक्त आहे, त्याला बाहेर काढ, जर नाही काढलं तर तुझा एकुलता एक पोरगा मरेल। मुखिया तेवढ्या रात्री उठला आणि तेवढ्या रात्री उठून त्याने हैबत बाबांना मोकळं केलं, आणलेलं द्रव्य जसंच्या तसं परत केलं, आणलेला घोडा जसाच्या तसा परत केला। सांगेन, मला सांगताना आनंद वाटेल महाराज, हैबत बाबांनी तो घोडा, ते द्रव्य त्याच मुखियाजवळ टाकलं, तिथून सरळ तडक पायी 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 आळंदी गाठली आणि उभं आयुष्य आपल्या घरी न जाता केवळ आणि केवळ माऊलीच्या सेवेमध्ये घातलं। पहिला पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर, पहिला पालखी सोहळा हैबत बाबांनी चालू केला। आजही त्यांच्या नावावर तो हैबत बाबांचा पालखी सोहळा चालू आहे। निश्चयाचे बळ
तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. 4 कृपेने माणसाचं जीवन कृपांकित होतं. शब्द कृपा असेल, स्पर्श कृपा असेल, दृष्टी कृपा असेल की संकल्प कृपा असेल, या 4 कृपेतून आपलं जीवन परिपूर्ण होतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्याही जीवनामध्ये एक प्रसंग आला. कोणता? बरवी ही वेळ सापडाली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. येणे पंथे माझे चालली पाऊले, येणे पंथे माझे चालली पाऊले, येणे पंथे माझे चालली पाऊले, येणे पंथे माझे येणे पंथे माझे चालले पाऊले, येणे पंथे माझे चालले पाऊले, येणे पंथे माझे चालवे पाऊले, येणे पंथे माझे चालवे पाऊले. दर्शन झाले संता पायी, दर्शन झाले संता पायी, येणे पंथे माझे चालले पाऊले, येणे पंथे माझे चालले पाऊले, येणे पंथे माझे चालवे पाऊले, येणे पंथे माझे चालवे पाऊले. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. माझी पावलं त्यांच्या दिशेने चालू लागली. माझ्या जीवनावर एक अनुग्रह कृपा झाली. कोणता अनुग्रह? सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर स्पर्श कृपा. भोजना मागती तूप, काय पावशेर, पावशेरच का? प्रभू परमात्म्याला पूर्ण द्यायचं ना, पावशेरच का? प्रल्हाद महाराज आमचे गुरुजी असं सांगायचे, पावशेर मन, पावशेर बुद्धी, पावशेर चित्त आणि पावशेर अहंकार असा 1 किलोचा देव झाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. अभंगातलं पहिलं चरण. संताने सरिता केलो तैशा परी, संताने सरता 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 ला 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 केलो तैशा परी, संताने सरता केलो तैशा परी, संताने सरता सरता केलो तैशा परी. हो जगनीत मोरी व्यापिला,
विठाला संताने सरता सरतावर का सरिता नाही बर का. हा गाथा फार कठीण आहे वाचायला. सरिता म्हणजे नदी. सरिता या शब्दाचा अर्थ होतो नदी आणि सरता या शब्दाचा अर्थ होतो आपलंसं करणं. संतांनी सरिता नाही केली, सरता केलं. सरताला विरुद्धार्थी शब्द आहे. सरताला विरुद्धार्थी शब्द आहे सरता. याला विरुद्धार्थी शब्द सरता. याला विरुद्धार्थी शब्द परता. सोपं आहे ना महाराज. सरताला विरुद्धार्थी शब्द परता आहे. संतांनी सरता केलं, ज्यांना नाही सरता केलं त्यांना परता केलं महाराज. जसं माता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय? पिता. पिता नंतर ठेवले, अगोदर माता नंतर पिता, कारण ते पिता. तसं सरता शब्दाच्या विरुद्धार्थी काय? परता. सरता करणं म्हणजे आपलासा करणं. ऐका, एवढं पाप करणारा वाल्या कोळी, पण नारदांनी त्याला सरता केलं का परता केलं? त्याचं पाप नाही पाहिलं महाराज. काय दृष्टांत दिला माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, दृष्टांत फार गोड आहे. ओवी नंतर सांगेल तुम्हाला, आधी दृष्टांत ऐका. मोसम नदीला पूर आला. तो पुराचा प्रवाह इतका बेहत्तर होता, भायगावचे 2-4 पोरं ती गंमत पाहण्यासाठी गेलेत. एका पोराचा पाय घसरला आणि ते पोरग पडलं. कुठे? ऐ बहिणी हो, बोला ना, लाडक्या बहिणी. फॉर्म भरायचे बाकी आहेत का तुमच्या अजून? एका पोराचा पाय घसरला आणि एक पोरग पडलं. कुठे? पुरामध्ये. पुराचा प्रवाह इतका बेहत्तर होता महाराज. पुराचा प्रवाह इतका बेहत्तर होता, सगळे गावातले भायगावचे जेवढे पोहता येत होता असे तरुण निघाले आणि त्यांनी उड्या मारल्या. पण प्रवाह इतका जोराचा होता मयूर महाराज, ते पोरग हाताला लागलं नाही. वडगाव पर्यंत गेले. वडगावला प्रल्हाद महाराजांनी उडी मारली. पोहता येतं ना तुम्हाला? पोहता येतं ना? मग माणूस बेगर काम ना अंग टाकी ती का काय बिचावलं. प्रल्हाद महाराजांनी उडी मारली. पोरग हाताशी लागलं नाही. जावईवाडीपर्यंत गेला. तिथे 2-4 पोरांनी उड्या मारल्यात. पोरग हाताशी लागलं नाही. सांडव्या पुल्यापर्यंत गेलं. तिथे त्या 2-4 पोरांनी उड्या मारल्यात, पण पोरग हाताशी लागलं नाही. नातेवाईकांनी तपास करत करत बापू गिरणा डॅम गाठलं. 3 दिवस झाले पण पोरग हाताशी लागलं नाही. 4थ्या दिवशी सगळे नातेवाईक माऊली घरी परत आलेत आणि परत आल्यावर त्यांनी ठरवलं, ज्या दिवशी 4 दिवस झालेत पोरग सापडत नाही, त्या अर्थी पोरग आता गेलं नाही, मेलं. गेलेलं परत येतं, मेलं. मेलेल्या माणसाचं तुमच्याकडे काय करतात? मेलेल्या माणसाचं तुमच्याकडे काय करतात? लोणचं. दाव मानना मग दाव. काही भागामध्ये 10व करतात, काही भागामध्ये 11व करतात, काही भागामध्ये 12व करतात, काही भागामध्ये 13व करतात. आणि जास्त सुशिक्षित असतील तर ते 5व्या दिवशीच आवरून घेतात. सुशिक्षित म्हणजे भ्रष्ट. आता ते सुशिक्षितच होते. कोण? ज्यांचं पोरग वाहून गेलं होतं ते म्हणे, का रे 4 दिवस झाले पोरग सापडत नाही, नान सोडा आणि उद्या याचं 5वं करून टाका म्हणे. पंचक्रिया विधी शब्द काय गोड आहे होतो. पंचक्रिया विधी कुठून आणला काय माहिती यांनी महाराज. झालं
आता 5व्या दिवशी पंचक्रिया विधी करायची, त्याला वाहून किती दिवस झाले होते? 4. आता उद्याच करायचं ना 5वं. आता एवढ्या लोकांना निरोप कसे देणार? व्हॉट्सअपला टाकलं, फोन केले, सगळे नातेवाईक याच्या घरी 5व्या दिवशी हजर. कशाला? पंचक्रिया विधीला. याचं काय झालं ते ऐका. हे 4 दिवसापर्यंत वात 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 गिरणा डॅमच्या बाहेर पडलं आणि 4थ्या दिवशी संध्याकाळी पिलकोड जवळ अटकलं. दारणाच्या बाहेर त्या पिलकोडच्या सरपंचाने ते बाहेर काढलं आणि 40 गावच्या एका दवाखान्यामध्ये टाकलं. माऊली, ते 4थ्या दिवशी रात्री 2 वाजता शुद्धीवर आलं आणि मग त्या डॉक्टरने त्या सरपंचाला बोलवलं. शुद्धीवर आलं पहा म्हणे. गेला तो सरपंच. आणखी कुठला रे? मालेगाव तालुक्यातला. गाव रे? बायगाव. मग मन गावनं सांगू का? तुम्हाला गावनं नाही ते. दृष्टांत काय गोड काढला माऊली. मिलिंद महाराज ऐकण्यासारखा आहे. ज्ञानोबा लक्षपूर्वक ऐका. एवढा दृष्टांत जर सुटला तर तुम्हाला कीर्तन समजणारच नाही महाराज. लक्षपूर्वक ऐका. याच्यात प्रश्न विचारलाय माऊलींनी. त्या सरपंचाने, पिलखोडच्या सरपंचाने 40गाव वरनं 5व्या दिवशी सकाळी 7 वाजता त्याला गाडीत घातलं आणि जेव्हा भायगावला आणून सोडलं तेव्हा 9 वाजले होते. त्याच्या दारासमोर गर्दी होती. कशाची सांगा आता लवकर? पंचक्रिया विधीची. कोणाचं? त्याचं. ते गाडीमधून उतरलं भाऊ बंधांना म्हणे केस कोणाचे काढले? लोक म्हणे तुझेच काढले. आणि कोणाचे काढले? काय दृष्टांत दिला माऊलीने. आता प्रश्न विचारलाय माऊलीने. ज्ञानेश्वरीतला दृष्टांत आहे. माऊली असा प्रश्न विचारतात, उत्तर बरोबर द्या. नाही मिळालं उत्तर, नाही सांगता आलं तर गुपचूप बसा. अंदाजाने देऊ नका फक्त उत्तर. हे नाही तर ते नाही तर त्याच नका करू. बरं, उत्तर माहित असेल तरच द्या. हा याच्या डोळ्याने याची पंचक्रिया विधी पाहतो म्हणून हा मेल्यात जमा धरायचा का आहेच अस्तित्वात म्हणून जिवंतपणात जमा धरायचा? जर उत्तर चुकलं भाऊ, वन्नेर पोलीस स्टेशन. हा याच्या डोळ्याने याची पंचक्रिया विधी पाहतो म्हणून मेल्यात जमा धरायचा का आहेच अस्तित्वात म्हणून जिवंतपणात जमा धरायचा? बोला, कोण देतं उत्तर? कोण देतं? शाबास, टाळी वाजवा त्याच्याकरता एकदा. बरोबर उत्तर दिलं त्याने. तो आहेच अस्तित्वात म्हणून जिवंतपणात जमा. सिद्धांत ऐका. तो महापुरामध्ये वाहून गेला होता पण न मरता न बुडता परत आला म्हणून जसा जिवंतपणा जमा, तसा आयुष्यात किती जरी चुका झाल्या असतील पण ज्या दिवसापासून संतांच्या संगतीत गेला त्या दिवसापासून पुण्यात्मा म्हणून जमा. आता ओवी ऐका महाराज. तो आधी जरी दुराचारी परी सर्वोत्तमाची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. अरे महापुरामध्ये तो वाहून गेला होता पण न मरता न बुडता जसा परत आला म्हणून जिवंतपणात जमा, तसा आयुष्यात किती चुका होऊ देत, ज्या दिवशी संतांच्या संगतीत जाल त्या दिवशी पुण्यात्मा म्हणून जमा. हा इथे सिद्धांत आलाय. काय करू शकत नाही संत. त्यांच्याजवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम सर्व शक्ती जेवढ्या देवाजवळ आहेत तेवढ्या त्याच्याजवळ आहेत. म्हणून तर तुकोबरा म्हणतात संततेची देव, देवतेची संत आणि निमित्त त्याप्रती. एवढ्या शक्ती आहेत ना महाराज. दृष्टांत सांगेन महाराज. बापू मला वेळ सांगा बरं का. माझ्या तो घड्याळ नाहीये. 5 वाजले. आवरायचं का? मग चाल देऊ का थोडा वेळ? चाल देऊ म्हणजे माझ्या आतड्या तुटणार आहे. तुम्हाला काय होणार आहे? दृष्टांत गोडे ऐका. संतांजवळ काय शक्ती असू शकते महाराज? संत एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज पैठण ते पंढरपूर पायीवारी करायचे. पायीवारी करत करत निघालेत. मजल दर मजल करत चालले होते. संध्याकाळची वेळ होती. गावाजवळ मुक्काम करणार होते. जोराचा पाऊस चालू झाला. ढग दागून आलेत. विजा कडाडू लागल्यात. आपण मंदिरापर्यंत जाईस तोवर संपूर्ण अंग आपलं भिजून जाईल, आपल्याला सर्दी होईल, त्रास होईल या अपेक्षेने भानुदास महाराज जवळच असलेल्या एका ग्रस्ती माणसाच्या घरात घुसले आणि त्याला सांगितलं, बाबा मला जेवायला देऊ नको, मला चहा देऊ नको, मला पाणी देऊ नको, फक्त मला रात्रभर राहण्याची व्यवस्था कर. सात्विक होता तो, प्रामाणिक होता. तो म्हटले महाराज थांबा इथे. भानुदास महाराज स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचे. ब्रह्मवृंदांची ताकद. ज्ञानेश्वरी वाचली असेल कधी तर वाचा.
ऐका, पहा, तुम्हाला एक शब्द सांगतो. ब्राह्मण कितीही दुबळा झाला, ब्राह्मण कितीही दुबळा झाला, तो मरून जातो पण दुसऱ्याच्या घरचं पाणी पित नाही महाराज. मरून जातो. आगा विप्र दुर्बळ जरी झाला, ज्ञानेश्वरी लिहिते, कितीही ब्राह्मण दुबळा होऊ दे, जातीवंत ब्राह्मणाचं लक्षण तेच आहे, तो मरून जातो पण दुसऱ्याच्या घरचं पाणी पित नाही. आता काही काही बामण राव, गाव शांत झालं, घरात ते दोघं नवरा बायको सात्विक होते, गप्पा माराव्यात म्हणून ते ओसरीत येऊन बसलेत. भानुदास महाराजांची चर्चा चालू असताना भानुदास महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडलेत, बाई तुम्ही नाराज का बरं दिसता? तिने सांगितलं, आम्हाला अपत्य नाही म्हणून आम्ही नाराज दिसतो. महाराज मला होईल का हो कधी अपत्य? भानुदास महाराजांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडलेत, महाराज बाई तुला पुढच्या वर्षापर्यंत अपत्य होईल. काळ निघून गेला. भानुदास महाराज चालू लागले, मजल दर मजल करत पंढरपुरात पोचलेत. पण एक नवल बघायला मिळालं, एक नवल बघायला मिळालं. काय? दरवेळेस भानुदास महाराज मंदिरामध्ये गाभाऱ्यात आले की भगवंताची मान खाली जायची. आज भगवंत ताट मानेने भानुदास महाराजांकडे पाहत होते. भानुदास महाराजांनी प्रश्न विचारला, देवा मी दरवेळेला तुझ्या दर्शनाला येतो तेव्हा तुझी मान खाली असते, आज एवढा ताट मानेने माझ्याकडे का पाहून राहिला? भगवंताने सांगितलं, भानुदास महाराज तुमचं पुण्य नष्ट झालं, म्हणून तुमच्या जवळचं पुण्य नष्ट झाल्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला, म्हणून मी तुमच्या एवढ्या डोळा लावून पाहतोय. म्हणजे अहो तुम्ही रात्री त्या घरी मुक्कामाला होते ना, त्या बाईच्या आयुष्यामध्ये, त्या बाईच्या प्रारब्धामध्ये मुलबाळ नव्हतंच. पण संतांचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. मुलबाळ नसताना, तिच्या प्रारब्धामध्ये मुलबाळ नसताना तुम्ही आशीर्वाद दिला, तुमचा आशीर्वाद हा खरा ठरला, तिला पुढच्या वर्षी मुलगा होईल हे सत्य आहे. पण तुमच्या पदरचं जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य तिच्या पदरात चालल्या गोळ्यामुळे तुमचं पुण्य कमी झालं, आणि तुमचं पुण्य कमी झाल्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला, म्हणून मी ताट मानेने तुमच्याकडे पाहू शकतो. संतांची ताकद देवापेक्षाही काही पटीने जास्त आहे महाराज. अलौकिकत्व आहे त्यांच्या ताकद दृष्टीमध्ये, त्यांच्या स्पर्शामध्ये, त्यांच्या शब्दामध्ये आणि त्यांच्या संकल्पामध्ये. महाराज सांगतात, माझ्यावर तीच कृपा त्यांनी केली, तीच कृपा केली. त्याचा परिणाम हे करत असताना त्यांनी माझे गुणदोष पाहिले नाहीत. अभंगात गुणदोषाचे न विचारे काही, विचारी काही. महाराज ते गुणदोष पाहत नाहीत. त्यांनी वाल्या कोळ्याचे गुणदोष पाहिले नाहीत महाराज. शरण येणाऱ्याचे गुणदोष ते पाहतच नाहीत महाराज.
ते याती पाहत नाहीत, धर्म पाहत नाहीत. परमार्थामध्ये याती आणि धर्माची काहीच अडचण नाही महाराज. संतांच्या संगतीत गेलात की तुम्ही कोणत्या यातीचे आहात आणि कोणत्या धर्माचे आहात हा विषय शिल्लक राहत नाही. नाहीतरी वारकरी संप्रदायामध्ये यातीला आणि धर्माला बिलकुल महत्व नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हाईसा वेदशास्त्रे. निर्णय हाईसा वेदशास्त्रे. याता याती धर्म नाही विष्णुदासा. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हाईसा वेदशास्त्रे. निर्णय हाईसा वेदशास्त्रे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर त्यांनी विचार केलाच नाही यातीचा. लक्षात ठेवा, गुणदोषासहित स्वीकारतात त्यांना संत म्हणतात महाराज. तुमच्या पोटामध्ये कितीही गुण असू देत आणि किती दोष होऊ देत, त्या गुण दोषासहित स्वीकारणं हा संतांचा धर्म आहे. ते कधीच कोणाचा गुण पाहत नाही, कधी कोणाचे दोष पाहत नाहीत. फक्त एकच काम करतात, काय? आपणा सारिके करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागी. त्यांनी आजामेळाची जात पाहिली नाही. त्यांनी वाल्या कोळ्याचा धर्म पाहिला नाही. त्यांनी शबरी भिल्लिनीची जात पाहिली नाही महाराज. गुणदोषासहित स्वीकारणे हा त्याचा धर्म आहे. दुसरं काम करतात ते काय? ठाव दिला पायी आपुलिया. आपल्या पायाजवळ त्यांना ठेवतात आणि आपल्या पायाजवळ ठेवून त्यांचं रक्षण करतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये ही दशा मला निर्माण झाली. माझे गुणदोष जसेच्या तसे साधू संतांनी पोटात घातलेत आणि त्यांना काय अशक्य आहे महाराज सांगतात अभंगातल्या अंतिम चरणात. तुका म्हणे आले समर्थाच्या मना. तुका म्हणे आले समर्थाच्या मना. तुका म्हणे आले समर्थाचे 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 मना. तरी होय राधा रंग त्याचा. गुण दोष याती